अनेक महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर बाबूपेठ जय बजरंग चौकातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन 3 नोव्हेंबर 2025 रोजी झाले। आतापर्यंत या रस्त्यात खोदकाम करून आधी गडर टाकण्यात आले, त्यानंतर सिवरेज पाईपलाईन टाकण्यात आली। मात्र आता 15 दिवसांचा कालावधी होत आलेला असताना रस्ता खोदकाम करून सगळीकडे दगडांचा ढीग पडलेला आहे। तसंच हा स्टेडियमकडे जाणारा रस्ता असल्याने अनेक लहान मुले पडून ते किरकोळ जखमी झाले आहेत। याविषयीची तक्रार येथील महिलांनी सीटीव्ही पुढे केल्यानंतर सीटीव्हीने तसे वृत्त देखील प्रसारित केले होते। त्यानंतर आता या प्रभागाचे माजी नगरसेवक प्रदीप किरमे यांनी या रस्त्याचे बांधकाम पुढील 20 ते 25 दिवसात पूर्ण होईल अशी ग्वाही दिली आहे। पाहूया बाबूपेठचे माजी नगरसेवक प्रदीप किरमे काय म्हणाले। सिवरेजचं काम कसं आहे ताई, आपण एक प्रोसिजरनं काम होते। एक वेळी सिवरेजला खोदा लागते, त्याची चेंबर बनतात, चेंबर बनल्यानंतर अजून बुजवले जाते, त्यानंतर अजून त्याला खोदून त्याच्यात जीएसबी टाकले जाते। प्रोसिजरनं करावं लागते काम, एकदम गडबडीचं काम नाही सिवरेजचं, कारण की उद्या चालून त्या ठिकाणी रोड दबला नाही पाहिजे। त्यासाठी मग त्याच्यात व्हायब्रेटर केले जाते, व्हायब्रेटर करून दिल्यानंतर मग आपला डांबरीकरणाचा रोड आपण करणार आहोत। आता साधारण किती दिवसाचा कालावधी? आपण 15 ते 20 दिवसात आपल्या ह्या डांबरीकरण रोडचं काम चालू होणार, सुरू होईल। डांबर रोडला काही जास्त दिवस लागत नाही, 4 दिवसात तुमचा डांबरीकरण होऊन मोकळा होतो। 20 दिवसात रोड तयार असेल 15 ते 20 दिवसात आपण रोड तयार होणार। तसेच येथील महिलांनी देखील आपले मत मांडले। पाहूया येथील महिलांचे काय म्हणणे आहे, त्यावर माजी नगरसेवक काय म्हणाले ते देखील पाहूया वैभव रुयारकर यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये। याच्याबद्दल कसे हे गोटे आहे, लहान लहान मुलं आम्ही 2-3 वेळा पडून आमचे हात पण घसरले नाही। तर आम्ही आता तुम्ही काम चालू केलं तर याच्यासाठी आमचा येथून ते येथपर्यंत पहिलं करून द्या, नंतर तुम्ही मग तिकडे काय करा, एवढी आमची मागणी। आता आम्ही डांबरीकरण म्हणलो पण त्याच्यानुसार का म्हणलं नाही, आपले का सिमेंट नाही का, त्याच्यानंतर तुम्ही का म्हणला डांबरीकरण, त्याच्यातही आम्ही मान्यता आहे ना। पण आमचा हा रोड पहिलं करून द्या, म्हणजे कसं हे गोटे पाकीचे सारे तुम्ही येथून नका येथून पा। त्या दिवशी तो मुलगा पडला लंगडा होऊन नाही सगळे, म्हणून आम्हाला काय वाटते काय आम्हाला पहिलं आमचा रोड बनवून द्या बा, येथून एवढा बनवून द्या, सगळीकडे तर बनवूनच आहे आणि उद्घाटन आमच्याच याच्यातून झालेलं आहे पहिलं। एवढीच आमची मागणी आहे की आमचा रोड आम्हाला लवकर बनवून द्या। काही नाही बाबा, लवकर बनवून द्या आमचा रोड, आम्ही पडत आहोत खाली 10 वेळा। आम्ही बीपीचा शुगरचा माणूस, आम्ही 10 वेळा पडत आहोत। एवढे मोठे मोठे घराच्या समोर दगड आहे, मग आता कसं करायचं आता। बरोबर, यापूर्वीही गेले कित्येक महिने हा रस्ता अगदी दगड उघडे पडले होते आणि बऱ्याच प्रयत्नानंतर या रोडचं उद्घाटन झालं आणि आपण पाहतोय की काही शिवरेजच्या पाईपलाईनमुळे त्याला उशीर होतोय। तर पुढच्या ज्याप्रमाणे सांगितले प्रदीप दादांनी की पुढच्या 20 दिवसामध्ये हा आपल्याला रस्ता पूर्ण तयार मिळणार। निवडणूक 2 तारखेला होणार, आम्ही अजून काही बसलो नाही बा, असं आम्ही बसू तेव्हा करू, मग आमचा रोड काही होणार तर नाही आहे। मग आता आम्ही काय करायचं। नाही पण हे काम सँक्शन झालेलं आहे, त्यामुळे प्रदीप दादा तुमचं काय म्हणणं आहे? काम सँक्शन आहे, कामाला काही रुकावट राहणार नाही ना। आता इलेक्शनला अजून टाइम आहे जानेवारीमध्ये, त्याच्या पहिले तुम्ही चालू शकता या रोडवर, काही त्रास नाही तुम्हाला काकू। तुमच्यासाठी मी पाठीशी आहोत, तुम्ही काय बस बिलकुल बिलकुल।